नमस्कार। आज आपण सुदामाचे लाडूच म्हणजेच गोविंद लाडू बनवणार आहोत। तर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण हे लाडू बनवतोय। अगदी योग्य साहित्यासह व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी शेवटचा लाडू देखील बघा परफेक्ट असा बांधला जातोय, एवढं परफेक्ट प्रमाण सांगितले। याच प्रमाणासह तुम्ही लाडू करून बघा, अतिशय सुंदर आणि मस्त असे दाणेदार लाडू झालेले आहेत। तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर एक मोठा चमचा तूप घ्यायचा आहे। त्यानंतर आता या तुपामध्ये एक वाटी पोहे घालायचे। तर ज्या वाटीने तुम्ही पोहे घेताल ना, तर बाकीचं प्रमाण त्याच वाटीने घ्यायचे आहेत। तर अगदी मंद गॅसवर हे पोहे छान लालसर होईपर्यंत भाजायचे। गॅस मोठा करून पोहे भाजू नका, नाहीतर लाडू कुरकुरीत होणार नाहीत। तर जेवढं तुम्ही लहान गॅसवर भाजताल तेवढे लाडू तुमचे छान असे कुरकुरीत होतात। तर बघा लालसर पोहे झालेत, आता हे आपण काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये पाव वाटी इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे छान असे फुटेपर्यंत स्लो गॅसवरच भाजायचे आहेत। तर बघा छान असे लालसर शेंगदाणे भाजले गेलेत। आता हे देखील आपण काढून घेऊयात। तर शेंगदाणे पण मोठ्या गॅसवर भाजू नका, नाहीतर नुसते डाग पडतात आणि आतून शेंगदाणे कच्चेच राहतात। आता बघा शेंगदाणे भाजल्यानंतर पुन्हा मोठा एक चमचा तूप घेतलेला आहे। आता त्यामध्ये अर्धी वाटीला थोडंसं जास्त खोबरं घ्यायचं आहे। तर इथे मी सुकं खोबरं घेतले, सुक्या खोबऱ्याचाच वापर करा। तर 15 ते 20 दिवस हे लाडू अगदी सहज टिकतात। आता खोबरं पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर 2 चमचे तुपामध्ये परफेक्ट हे लाडू होतात बरं का। तर आता हे खोबरं देखील आपण बाजूला काढून घेतलेलं आहे। तर इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। खोबऱ्याचा किस घेतल्यामुळे ना व्यवस्थित खोबरं भाजलं जातं। आता अगदी अर्धा चमचा तूप घातलंय, त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि सुकं खारीक जे असतं ते घालायचं आहे। आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। एकूण इथे मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। आता ते देखील छान तुपामध्ये भाजून घेतले। तर 2.5 चमचे तुपामध्ये हे परफेक्ट लाडू होतात। त्यानंतर तूप घालायची गरज नाही। तर बघा सगळे पदार्थ थंड झालेत आणि पोहे मस्त बघा नुसते कुस्करले तरी त्याची पावडर होतीये। तर सगळ्यात अगोदर आपण पोहे बारीक करून घेणार आहोत आणि ड्रायफ्रूट, त्यानंतर बाकीचे जिन्नस आपण बारीक करायचे आहेत। तर याच्यामध्ये मी वेलची पूड करून घेतलेली, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आता ही पावडर करून घेतली, छान बारीक झाले। आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर शेंगदाणे, खोबरं आणि गूळ बारीक करणार आहोत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, काहीच वेळ लागत नाही आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर बघा आता यामध्ये गूळ देखील आपण ॲड केलाय। तर अर्धी वाटी मी इथे गूळ घेतलाय, त्यानंतर वेलची, जायफळ आणि सुंठ यांची पावडर केलेली ती घातली आहे। तर जायफळ अगदी किंचित घ्यायचं आहे, नाही घेतलं तरी चालेल। तर आता बघा हे सगळं मिश्रण आपण एकजीव करायचं आहे, कारण वेलची ते वाटताना मी थोडंसं साखर घेतलेली, कारण त्याची पावडर होण्यासाठी। आता हे छान मिक्स करून घेऊया। वरून तूप घालायची काहीच गरज नाही आहे, कारण आपण भाजतानाच भरपूर तूप घातलेलं। जर तुमचं जे हे मिश्रण आहे ते ड्राय झालं तर थोडंसं तूप गरम करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि मस्त लाडू बांधून घेऊ शकता। तर बघा छान असं मस्त ओलसर मिश्रण झालंय आणि कुरकुरीतपणा आलाय। तर आता बघा सहज असे लाडू तयार होत आहेत। तर पटपट आता आपण लाडू तयार करून घेऊयात। मस्त असे रवाळ आणि परफेक्ट लाडू आपले तयार झालेले आहेत। तर चला अजून एक लाडू तुम्हाला मी वळून दाखवते। अगदी शेवटच्या लाडवापर्यंत म्हणजे लाडू बांधला जातो असं हे मिश्रण तयार झालंय। तर बघा अजून एक तुम्हाला लाडू बांधून दाखवते। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा, चॅनलला सपोर्ट करा आणि जर तुम्हाला काही शंका वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तर बघा दुसरा देखील लाडू अगदी परफेक्ट आणि मस्त असा तयार झालाय। नक्की या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघायचे आहेत। चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।